नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेतकऱ्यांसाठी भव्य राज्यव्यापी उपोषण, रुपेश दादा ढवण. आमची माती आमची माणसे. पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी भव्य राज्यव्यापी उपोषणाचा दुसरा टप्पा रुपेश दादा ढवण यांनी ठरवलेला असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी मिळावी, तसेच सध्या कांदा उत्पादन शेतकरी हा खूप आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी वर्गाचा संपूर्ण उदरनिर्वाह व आपल्या कुटुंबाची जबाबदारी कांदा हा प्रमुख पिकावर अवलंबून आहे आणि कांदा निर्यात धोरण सरकारने बांगलादेश व इतर देशांमध्ये करावी ही विनंती असून आज शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्याचे कारण शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाला हमीभाव नाही आणि शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. म्हणून आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला नम्र विनंती आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी देऊन निर्यात धोरण चालू करून कांदा पिकाला चांगला हमीभाव मिळावा. म्हणून विविध मागण्या घेऊन 20/8/2025 रोजी सकाळी 10 वाजता आमरण उपोषण तसेच इतर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण निघोज या ठिकाणी होणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी आमच्या भावना पोहोचतील याकरता प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या उपोषणाची दखल घ्यावी व शासन दरबारी शासकीय पातळीवर आम्हा शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन रुपेश दादा ढवळे यांनी केले आहे. साखळी उपोषणाकरिता महेंद्र पांढरकर, देवराम लामखडे, पोपट तनपुरे, कचरू वरखडे, बाबाजी पठारे, दादा पाटील, वराळ, राजेंद्र वाळूज, संतोष लामखडे, संजय तनपुरे, अशोक शेटे, नंदाबाई वरखडे, बबिता काळे, सोनिताई पवार, शोभा ढवळे, हिराबाई वराळ, साखराबाई वरखडे व सर्व इतर शेतकरी वर्ग साखळी उपोषणामध्ये भाग घेणार आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी विनंती उपोषणकर्ते रुपेश ढवण यांनी केली आहे. कांदा प्रश्न सुटलाच पाहिजे. एका शेतकरी बंधवांनी गेली 2 दिवस आपल्या कांद्याचा प्रश्न सुटण्यासाठी या ठिकाणी उपोषण चालू आहे. उपोषण करते आहेत आपलीच बाळं या निघोज भूमीतील सुपुत्र रुपेशजी ढवण आणि महेंद्र पांढरकर यांचं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपल्या मुलाबाळांना सुख मिळावं, सर्वांना आपला शेतमालाचा भाव योग्य दरात मिळावा यासाठी 2 दिवस चालू असलेल्या उपोषणाला सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने, सर्व महिलांच्या वतीने मी पाठिंबा जाहीर करतो आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने उद्या ठीक 8 वाजता प्रथमतः प्रभात फेरी काढली जाईल. बुधवार दिनांक 30/7 रोजी सकाळी ठीक 8 वाजता प्रभात फेरी झाल्यानंतर 9 वाजता बस स्टँडवर रस्ता रोको आंदोलन केलं जाईल. या रस्ता रोको आंदोलनामध्ये सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करीत आहे आणि आपल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊन सरकारला आपल्या कष्टाची जाब आणण्यासाठी जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनच राहील, हटणार नाही. याची सर्वांनी दखल घ्यावी आणि यामध्ये सर्व महिलांनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्व पंचक्रोशी धुरो परिसरातील आणि सर्व आपल्या नगर जिल्हा तालुका पारनेर तालुक्यामधून त्यांना पाठिंबा राहील. या ठिकाणी जे आपले सगळे उद्या ठीक 10 वाजता सगळ्या परिसरातील सगळे वारकरी उपस्थित राहणार आहे. एक पुंड माऊली दिंडी सोहळ्याच्या वतीने आपले अर्जुन शेठ मेंबर हे सगळे वारकरी घेऊन येणार आहे. या ठिकाणी थांबतो. पारनेर प्रतिनिधी ठकसेन गायके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा.